सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनामध्ये काय करू नये आणि काय करावं याचं सुंदर मार्गदर्शन करतात. देव दुर्लभ शरीर या मृत्यू लोकामध्ये सज्जन हो तुम्हा आम्हाला मिळालं, त्याची जागृती देण्याकरता संत मंडळी या मृत्यू लोकामध्ये अवतरला. संतांचं कार्य जर या मृत्यू लोकातलं आपण बघितलं तर भगवान परमात्म्याला देखील जाग करण्याचं काम संत करतात. संत मंडळीचं कार्य बघितलं तर संत मंडळी कधी कधी संतांना जाग करतात. आणि आज मात्र जगद्गुरु तुकोबासारखी संत मंडळी मात्र तुमच्या आमच्या करता अवताराला आली आणि तुम्हा आम्हाला जाग करतात. विठ्ठल आज हा अभंग खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना मनुष्य जन्म मिळालाय अशा करताय. जगद्गुरु तुकोबारायांसारखी मंडळी या मृत्यू लोकामध्ये आधी समाजाकडे बघितलं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. सर्वसामान्य जीवाचा अधःपतन संतांना सहन होत नाही आणि म्हणून देव दुर्लभ मानवी शरीर या मृत्यू लोकामध्ये मिळालं. कुठं मिळालं? माझ्या सहित तुमचं भाग्य असं आहे की आपल्याला हा मानव देह भारत देशामध्ये मिळाला. भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य आहे ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अवताराला आले आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य केलं. ज्या तालुक्याला गुरुवर्य बंसी महाराज तांबे श्री समर्थ सद्गुरु किसंगीर बाबासारख्या महान सत्पुरुषाचा पदस्पर्श झाला, अशा तालुक्यामध्ये माझ्या सहित तुम्हाला जन्म मिळाला. ते सामान्य पुण्य नाही, त्याच्याकरता जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. अनंत जन्माचं पुण्य आपल्या पदरी असल्यामुळे ही आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे. हो हो विठ्ठल विठ्ठल अनेक बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणून संत कधी कधी देवाला जाग करतात. देवाला जाग करत असताना संत म्हणतात, देवा तुमच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत द्वारापर्यंत सुरवरांचे दाटे उभे जोडून हात. देवाला जाग करतात संत. कधी संतांना जाग करतात. उठा उठा साधू संत साधा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. संतांना जाग. आणि तिसरा वर्ग संत आज मात्र तुम्हा आम्हाला जाग करतात. हात जोडून कधी पाया पडून विनंती करतात, आई केरे जना तुझ्या स्वयताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जन तुझ्या खुना ऐक तर काय कर, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. संतांचं जाग करणं खूप गोड आवाजामध्ये असतं बघा. देवाला जाग करत असताना संत कोणत्याही चाली लावत नाही. काकडा प्रकरणातील जर आपण अभंग बघितले ओंकार महाराज, तर त्या काकडा प्रकरणातील अभंगाला साधू संतांनी गोड चाली लावून ठेवली. काव तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी, काव तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी, काव तुम्ही निश्चिंतीने निजले ते हारी, काव तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी. मानी येले सुख आम्ही वाचो कैसा परे, मानी येले सुख आम्ही वाचो कैसा परे. उठा सावध भावे प्रकळा जावे, उठा सावध भावे प्रकळा जावे. मानी येले सुख आम्ही वाचो
तुम्ही तयार केला। आज या ठिकाणी फक्त मी एक उभा आहे, परंतु एकाहुनी एक बळी रे, अशी मोठमोठली माणसं आहेत, सर्व समयानुसार चाली म्हणणारे। मला वाटतं या शेडची वास्तुशांती आज एक आहे, दोन कार्यक्रम केलेले वाटतं तुम्हाला। अगदी भरीव प्रमोद भाऊचं योगदान असतं आणि सर्व मंडळी खेळीमेळी असतात, आनंद वाटतो। आज असं वाटतं कुठंतरी दिंडीत आपण दुपारच्या सत्रामध्ये कीर्तन करतोय, समोर बाग आहे, वारकरी मंडळीच्या गाड्या लागल्या आहेत, पंगत आहे, बरोबर अशोक महाराज। हे असं वातावरण कधी कधी लवकर खूप सायाच करावे लागते ही वातावरण तयार होण्याकरता, परंतु आज शिवाजी महाराज सहजासहजी वातावरण तयार झालेलं आहे। असो जगद्गुरु तुकोबाराय काहो तुम्ही निश्चिंतीने निजले ती हरी, मानिले सुख आम्ही वाचू कैशा परी। देवाला संताला जीवाला जाग करत असताना हात जोडतात, पाया पडतात, का तर जीवाची दया दुसऱ्या कोणालाही आलेली। भगवान परमात्म्याला देखील अंतकरणामध्ये दया आहे, परंतु संता इतकी नाही, परंतु संतांना मात्र जीवाची आगाध दया। हात जोडून म्हणतात, आता आता जागा रे भाईनो जागा, काळ निजलिया नाडोनी भागा, काळ निजलिया नाडोनी भागा, भागाता नका रे भाईनो नका हो। जागा रे भाईनो जागा, जाग करण्याचं काम करतात। भगवान परमात्म्यानं सर्व जीवाला या मानवी देहामध्ये असे देवाचे असे आगाध उपकार आहे। जेने हा जीव दिला दिला दान, तयाचे करीन चिंतन। भगवान परमात्म्यानं हा जीव आपल्याला दान स्वरूपामध्ये दिला, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले। प्रत्येक इंद्रियाचं भूषण साधू संतांनी सांगितलेलं आहे, हाताचं भूषण दानामध्ये आहे। हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा। हाताचं भूषण दानामध्ये आहे, पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं भूषण भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आहे, हाताचं भूषण दानामध्ये आहे। खूप श्रीमंत आहे, परंतु या हातानं जर दान दिलं नाही तर ज्ञानोबाराय म्हणतात, आज उद्या परवा एक दिवस हात होती खुळे, करोनी घाली सकळे दाना देखील। ज्ञानोबाराय सांगतात की हे जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घेतलं पाहिजे। कधी कधी दान देण्याची बऱ्याचशा व्यक्तीला सवय नसते। आज या ठिकाणी अन्नदान सोहळा सुंदर आयोजित केलेला आहे, परंतु कधी कधी दानाची सवय असावी लागते। मी काल देखील कीर्तनामध्ये अशोक महाराज बोललो की गुरुवारी बंसी महाराज तांबे नेहमी म्हणायचे, त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलेली मंडळी। कधी कधी बंगला खूप मोठा असतो, परंतु त्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या गुरुवारी बाबा म्हणायचे त्या बंगल्याला चाल नाही। चाल म्हणजे चालणं नाही, बंगला मोठा आहे, परंतु वारकरी मंडळी आली की दरवाजे जर लावल्या जात असेल तर तो बंगला नाही, ते स्मशान आहे, झोपडी आहे। परंतु वैष्णव वारकरी मंडळी बसल्याच्या नंतर या बसा बसा म्हणजे आमचा दिंडी सोहळा पुढजळगाव या ठिकाणी श्री क्षेत्र निवास संस्थांचा दिंडी सोहळा दुपारच्या सत्रामध्ये पोहोचला। दुपारी जेवण झाल्याच्या नंतर चांगलं संपन्न गाव आहे, मांगी धरणाच्या त्या कडेला, आणि म्हणून जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येक खूप मोठाली बंगली आहेत, श्रीमंत लोक आहेत, केळी बागेदार आहे, आणि प्रत्येक पोर्चमध्ये 10-20 वारकरी आमच्या महिला पुरुष सर्व जाऊन झोपले। आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदास महाराज, आदरणीय नवनाथ महाराज, आम्ही आणि अजून 7-8 जण होतो।
आम्हाला एकही पोर्श निलेश महाराज खाली राहिला नाही. आणि आमच्या अगदी जवळ 10 फुटावर एक खूप मोठा बंगला, परंतु त्याला गेट होतं. आणि गेट असल्यामुळे तो बंगला मोकळा आहे. खरं तर कीर्तनकाराला समजायला पाहिजे होतं, सारे बंगले पॅक झाले, हा मोकळा, याच्या अर्थ याच्यामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे. परंतु आमच्या ते लक्षात आलं नाही. आणि मग लक्षात, मी दरवाजा उघडला, आतमध्ये गेलो. त्या पोर्च मध्ये आम्ही आमचे ती चटाई वगैरे टाकली, सर्वांनी शर्ट काढले, अंग टाकणार तेवढी ती माऊली बाहेर आली. तिने सांगितलं, महाराज झोपायचं असेल तुम्हाला, इथं झोपता येणार नाही तुम्हाला. म्हटलं मग काय करता येईल? त्यांनी सांगितलं, नाही तुम्हाला या गेटच्या बाहेर जावं लागेल झोपण्याकरता. आणि मग गुरुवारी बंशी महाराजाची आठवण आली. बंगला मोठा आहे, परंतु या बंगल्याला चाल नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे जे आहे ते मुक्त असते. समाजाच्या कार्याकरता आपण जर दिलं तर त्याचं भूषण आहे. असतो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये. आज आमच्या पुंजाराम भाऊनी जी यात्रा केली, आज बहुतांशी महाराष्ट्रातील अनेक मंडळी नर्मदेची पायी परिक्रमा करताय. ते पायाचं भूषण आहे. हे पाय एकदा थांबले, 60-65च्या पुढे वय गेलं की मग सर्व गोष्टी करता येत नाही. म्हणून हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. तीर्थयात्रे सुखी जाऊ, तीर्थयात्रे सुखी जाऊ, आवाचे विठ्ठल नाम घेऊ, आवाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनीवरी, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, वासुदेव धनीवरी, करू वासुदेव तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे सेवू, संत संगे सेवू, संत संगे वासुदेव धनीवरी, वासुदेव धनीवरी, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. टाळ्या वाजा, आमच्या भजनी मिळवा. अशोक महाराज यालाच चाली म्हणते. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ. अशोक महाराजाला एकदाच म्हटलं मी, ही चाल मला शिकवा. त्यांनी शिकवली. पण तुमच्या भागातले काही गायक असे आहेत, त्यांना अनेक वेळेस म्हणलो मला काहीतरी राग बसून द्या. हे निलेश महाराज 1 वर्ष झाल्याच्या नंतर डायरेक्ट भेटतात. आता भेटले, आमचा फोन येत नाही, काही नाही, काहीच. आमचे प्रेमाचे संबंध आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. यात्रा करत असताना भगवंताचं चिंतन करणं.
आपण वारीला गेलो, 15 दिवस घर सोडलं, तर ज्या कामाकरता आपण घर सोडलं तेच काम केलं पाहिजे. आता ही आमची वादक मंडळी, ओंकार महाराज, नवनाथ महाराज, मृदंग शिकण्याकरता आळंदी क्षेत्रामध्ये गेली. आदरणीय हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज कांगोणे यांच्याकडे गेली. तो काळ सार्थक केला त्यांनी. त्या कालखंडामध्ये कोणत्याही भोग वस्तूचा आश्रय घेतला नाही, म्हणून आज ती तयारी झाली. गायक मंडळी गायन करत असताना ती सर्व आवाज टिकून ठेवा, पिष्टांनाचे ताट भरून आलेले असतात, तरी देखील त्या आवाजाकरता ती खाता येत नाही. का? भोगाचा त्याग केल्याच्या नंतर या सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून आपण तीर्थयात्रा करण्याकरता घर सोडलं, 15 दिवस तर भजन केलं पाहिजे. दिंडी सोहळ्यामध्ये गुरुवारी बाबांची दिंडी आता बंद झाली, परंतु बाबांच्या दिंडीमध्ये चालत असताना आप्पा नेहमी भजन असं असायचं की माणसानं भजन करतो की नाही हे बाबांना पाठीमागं चालत असताना कळायचं. गप्पा मारायच्या म्हटल्याच्या नंतर अशी मान करावी लागते, आणि अशी मान झाली की बाबांनी ओळखायचं ती व्यक्ती बरोबर चोपदार जाणार, त्याला दंड देणार. परंतु त्यांनी दंड करण्यापेक्षा आपणच आपल्या जीवनामध्ये काळ योग्य ठिकाणी खर्च केला पाहिजे. अन्यथा आज उद्या परवा या शरीराचा नाश ठरलेला. आश्रय स्वभाव परतानाश या जीवाकडून होत असतो. शरीर एकदा थकलं रे थकलं. खऱ्या अर्थानं देवानं या शरीराची निर्मितीच देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, घेई घेई वाणीला तंबी देतात. माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या शरीराला संधी देतात, आणि तुम्ही हे केलं नाही तर शेवटी मात्र पश्चाताप येण्याची वेळ जीवावर येऊ नये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय नाट प्रकरणामध्ये, म्हणून आपण नाटाचे अभंग जर सर्व बघितले तर अगदी करुणादायक अभंग आहे. म्हणून मोठे कीर्तनकार म्हणत असतात, ज्याच्या कीर्तनात नाट त्याचा म्हणून नाटाचे अभंग असले पाहिजे. सहसा कीर्तनामध्ये नाटाचे अभंग घेतले जात नाही, परंतु आज गंगा पूजन आहे आणि म्हणून त्या निमित्तानं तो अभंग निवडण्याची वेळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तू ह्या गोष्टी करण्यास विसरू नको. हे अभंगाच्या सकळ सिद्ध आज, सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध हात चाला बजा पाय, हात चाला बजा पाय, हात चाला बजा पाय, हात चाला आपुली सोयीत पाय, तव तू आपुली सोयीत पाय, तव आपुली सोयीत पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको, तीर्थयात्री जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्री जाय चुकू नको,
हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत हे मानवी शरीर चांगलं आहे तोपर्यंत काय कर, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. हातानं जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत चांगलं वाजवता येत. आता बोल तयार आहे आणि शरीर थकलं की मग वाजवता येत का? त्याच्याकरता चांगल्या शरीराची गरज आहे. परमार्थामध्ये जसं प्रपंच करत असताना चांगल्या संपूर्ण अवस्थेची गरज आहे, सर्व गोष्टीची गरज आहे, तसं परमार्थ करत असताना देखील या ठिकाणी कधीही कोणती गोष्ट करून चालत नाही. साधू संतांनी सांगितलं, मानवी जीवन जगत असताना प्रथमे नार्जितो विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यती. पहिल्या टप्प्यामध्ये विद्या मिळवावी. बरीचशी माणसं आमच्या बरोबर वारीचा आनंद बघितला, आमच्या फुगड्या वगैरे बघितल्या दिंडीतल्या, की म्हणत असतात महाराज, आणि आम्ही जन्माला आलो नाही तेव्हापासून नको नको ते कामं करतात, आणि आमच्या सानिध्यामध्ये आले, आमच्या वारकरी मंडळीचा आनंद बघितला की हे पार टेकलेले असतात चंदू पाटील, आणि मग ते म्हणत असतात महाराज चालू वर्षी तुमच्या बरोबर दिंडीला येऊ द्या. अरे बाबा, दिंडीला यायचं म्हणजे त्याला थंड पाण्यानं स्नान करावं लागतं, टँकरवर पाठ उठावं लागतं, मिळेल त्या पात्रामध्ये जेवावं लागतं. त्या ठिकाणी दिंडीत तू श्रीमंत आहे, घरी तुला बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर चहा पाण्याची सोय होते, तिथं तसं चालत नाही. ज्याला देवाला भेटायचंय त्याला काहीतरी त्याग करावा लागतो, आणि मग असं पंक्तीला बसून ताटात आणि तांब्यात चहा प्यावा लागतो. त्या ठिकाणी सर्व मोठेपणा आपला कमी होत असतो, आणि म्हणूनही सर्व त्याग दिंडीमध्ये करावा लागत असतात. आणि मग तो म्हणत असतो महाराज वारीला येऊ द्या. त्याच्याकडे बघितलेलं असं वाटतं याला पाठकुळी घेऊन जरी आपण वारीला गेलो तरी याच्याकडून वारी घडत नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू, दुसरं काही बघू नको. जगद्गुरु तुकोबरायन, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हित कशानं होईल? या संपत्ती सर्व मिळवल्याच्या नंतर हित होईल असं कुठेही साधू संतांनी सांगितलं. अनेक ठिकाणी संत म्हणतात, का गर्क तू जीवारे जाणार सर्व काही, जाणार सर्व काही. का गर्क तू जीवारे जाणार सर्व काही, जाणार सर्व काही. हे सर्व थांबणार आहे, याच्यापासून आपलं हित होणार नाही, आपल्या पाठीमागून येणारच येईल. पण जगद्गुरु तुकोबरायन, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे करता मानवी जीवनामध्ये आपण वेळ काढला पाहिजे. तीर्थयात्रा, पहिली तीर्थयात्रा ज्ञानोबारायांनी केली. नामदेवराय भगवान परमात्म्याचे जवळ होते, परंतु यांना देवाचं दर्शन झालं पाहिजे. माझ्या जवळ आहेत परंतु यांच्याकडे कधी कधी थोडा अहंकार आहे, आणि म्हणून नामदेवरायांना तीर्थयात्रा जाण्याकरता माऊली ज्ञानोबरायांना मागणी करण्याची भगवान परमात्म्याकडे सांगितली जाते. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात, देवा आम्हाला तीर्थयात्रेला जायचे, परंतु तुमचे लाडके भक्त नामदेवराय आमच्या बरोबर द्या. देवानी दुसऱ्या दिवशी आढावा बैठक घेतली. नामदेवराय सांगितलं, नामदेवा उद्याच्या द्वादशी पासून तुम्हाला माऊली ज्ञानोबरायावर तीर्थयात्रेला जायचंय, आणि तीर्थयात्रेला जात असताना अनेक तीर्थ लागतील, तीर्थामध्ये स्नान करायचं, त्या त्या देवतेचं दर्शन घ्यायचं. तुमच्याकडे काही अन्नदान करण्याकरता, धर्म करण्याकरता पैसे असेल तर ते अन्नदान करायचं, सेवा करायची. नामदेवराय देवाला सांगतात, देवा आपलं ठरलेलं आहे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. देवा मी कोणाबरोबर जाणार नाही. आणि मग त्यावेळेस नामदेवराय भगवान परमात्मा नामदेवराय सांगतात, नामदेवा तुला मी ज्यांच्या बरोबर पाठवतोय ती दुसरी तिसरी कोणी नाही. देव म्हणे, देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेवा मीची आहे, ज्ञानदेवा मीची आहे,
नाही दूजा. भगवान परमात्मा आणि ज्ञानोबा दोन नाहीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणून देवाच्या आज्ञेनुसार नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांबरोबर तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत असताना कोणाबरोबर करू नये. वारी करायची असेल तर सकाळची पंगत गुलाबजांबूची दात्याकडून घेऊन दुपारच्या सत्रामध्ये बाजरीच्या भाकरी आमटी खाऊ घालणाऱ्याबरोबर तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रा त्यांच्याबरोबर करायची की ज्या यात्रेमध्ये भजन आहे. वारी त्यांच्याबरोबर करायची, ज्ञानोबरायांबरोबर वारी करायची. नामदेवरायाला स्वतः पांडुरंग परमात्मा कोणाबरोबर पाठवतात तर ज्ञानोबरायाबरोबर. आणि मग संताबरोबर वारी केली. आणि आपण ज्या तीर्थयात्रेमध्ये जाऊ त्या तीर्थातली सर्व तीर्थ आपल्याला ईशीवर घेण्याकरता येत असतात. नामदेवराय, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई ही सर्व संत मंडळी निघाली. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम करत 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 काशीच्या प्रांगणामध्ये इलाहाबादचं स्नान करून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा दिंडी सोहळा नामदेवराय काशी क्षेत्राकडे येतात. भगवान शिवजीला अंतर्ज्ञानानं कळालं जगाचा मालक पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय आणि स्वतः ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा दर्शनाकरता काशी क्षेत्रामध्ये येतात. भगवान शिवजीनं पार्वती मातेला बरोबर घेतलं. आई साहेब चला आमचे भक्त दर्शनाकरता येत आहे. आणि स्वतः भगवान शिवजी काशीच्या शिवावर ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना घेण्याकरता येतात. तिकडून भगवान शिवजी पार्वती माता आले, इकडून ज्ञानोबरायांची दिंडी आली. आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचा हात साक्षात भगवान शिवजीनं धरला आणि विचारपूस सुरू केली. कोणाच्या दिंडीमध्ये आले? खाण्यापिण्याची सोय चांगली आहे का? भजन चांगलं होतं का? असं विचारलं नाही. भगवान शिवजीनं ज्ञानोबरायाचा हात धरला. ज्ञानोबाचा हात सोयेदरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. बोलत चालत 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 काशी क्षेत्रामध्ये गंगेच्या तीरावर आले. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर गंगा माता म्हणते काय भाग्य आहे माझं, मी या मृत्यू लोकामध्ये भगीरथ राजानं आणल्यापासून असा सत्पुरुष असे भक्त माझ्यामध्ये दर्शनाकरता कधी आले नाही. या संतांच्या पदस्पर्शानं माझ्या या पोटामध्ये अनेक लोकांनी नको नको ती दुर्गंधी टाकली. या संत राजानं ती दूर होईल म्हणून स्वतः गंगा माता ज्ञानोबरायांच्या ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, ऐसे बोलत चालत. गंगा मातेनं ज्ञानोबरायांच्या पायाला मिठी घातली. आपण जर अन्य तीर्थामध्ये गेलो तर ती तीर्थ आपली वाट बघत असतात. परंतु कधी कोणाबरोबर तीर्थयात्रा केल्याच्या नंतर जीवनामध्ये तीर्थयात्रा फार महत्वाची आहे. ज्ञानोबरायांसारख्या बरोबर तीर्थयात्रा करावी. नाही आपल्याला तीर्थयात्रा करता येत. काल आपण सर्वच जण त्या सोहळ्यामध्ये जाऊ शकलो नाही, कुंभमेळ्यात. परंतु तरी देखील आपण सर्वजण आता गोदावरीच्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण आहोत. आपण गोदावरीच्या कडेवर आहोत. आपलं भाग्य आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गोदा तटे निर्मळे देवदेवतांची रावळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. म्हणून गोदावरीचे एक दिवसाचं दर्शन जरी झालं आपल्याला तर काशी क्षेत्राला चालत पायी 1 महिना चालल्याच्या नंतर जे पुण्य कृष्णा महाराज मिळतं ते पुण्य फक्त गोदावरीच्या एका दर्शनानं मिळतं. म्हणून गंगेवर आपण पाईपलाईन चालू करायला, मोटर चालू करायला जरी गेलो, मी अनेक वेळेस या परिसरामध्ये कीर्तन करत असताना सांगत असतो शिवाजी महाराज की गंगेवर मोटर चालू करण्याकरता गेलो तर पायातली चप्पल काढा आणि आई साहेबाला दंडवत घाला. आई साहेब तुमच्या वास्तव्यानं आम्ही सुखी आहोत. आज तुम्ही चला आष्टी कडा त्या भागामध्ये, आज देखील पिण्याकरता पाणी नाही नाना,
परंतु आपण आपलं भाग्य आहे की त्या भागामध्ये जन्माला, म्हणून सहज घडणारं कर्म आहे. वाराणसीला 1 महिना चालल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं तेच पुण्य गोदावरीच्या एका दर्शनानं मिळतं. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा. गोदावरीच्या एका दर्शनानं मिळतं. गोदावरीच्या एका दर्शनानं जे पुण्य मिळतं तेच पुण्य फक्त पंढरपूरमध्ये 1 पाऊल टाकल्याच्या नंतर मिळतं. पंढरी पाऊल परियेसा. आणि पंढरपूरमध्ये 1 पाऊल टाकल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर. म्हणून नित्यानं रामकृष्ण हरी आपण म्हटलं पाहिजे. कोणतंही काम करा. आमचे सजन कसाई मांस विकण्याचा धंदा होता, परंतु नामस्मरणाची खूप मोठी ताकद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाल्या कोळ्यानं एवढं पाप केलं की एवढं पाप पृथ्वीच्या पाठीवर अद्यापर्यंत कोणीच केलं नाही. परंतु नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षीने सांगितलं, अरे बाबा, मत कर तू अभिमान बंदे, झुटी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, ना रहा ना नाम बंदे, झुटी तेरी शान. नारद महर्षीचा बोध वाल्या कोळ्याने घेतला आणि त्या दिवसापासून नाम जप चालू केला. त्याचा परिणाम वाल्या कोळी महाहत्यारी, 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 वाल्या कोळी महाहत्यारी. नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी, तारिला 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 निर्धारी. घेता नाम, घेता नाम, घेता नाम, विठुलाचे पर्वत चढती बाबाचे, 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 पर्वत चढती टाळ्या वाजवा आमच्या शुभा. सृष्टीच्या पाठीवर एवढं पाप कोणीच केलं नाही जे वाल्या कोळ्याने. वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, ब्राह्मण राऊत बाबा सांगत असतात, ते माझ्यासारखे कीर्तनकार मारले असं नाही, असे वाजवणारे मारले असं नाही. आणि राऊत बाबांचा शब्द आहे, ते फक्त लग्न लावणारे ब्राह्मण नाही मारले, पंडित ब्राह्मण मारले. आणि मग एवढं मोठं पाप झालं. परंतु नारद महर्षीची भेट झाली आणि फक्त नामचिंतनाचा परिणाम आपण प्रमाण म्हणून गेलो. तीर्थयात्रे सुखी जाऊ. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहसे उच्चारा. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे बहुतेक कीर्तन लोहगावला जास्त जेवायचे. प्रत्येक कीर्तनकाराचं एखादं आवडतं गाव असतं.
की त्या गावामध्ये त्या कीर्तनकाराची वेळोवेळा कीर्तन होतात, तरी लोक कटाळत नाही. का? काही प्रेमाची गावं असतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं त्या ठिकाणी कीर्तन झालं. तुकोबाराय नेहमी कीर्तनाला असे. त्याच गावातील एक सावजी माळी म्हणून तुकोबारायांचे कीर्तनाकरता नेहमी असायचे. त्याची फार मोठी श्रद्धा तुकोबारायावर. त्याचा एकच अभंग पाठ, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. तुकोबारायांचे कीर्तन कुठेही परिसरामध्ये असलं की तुकोबारायांच्या पाठीमागं तो टाळ घेऊन उभा असायचा. म्हणून ही टाळकरी म्हणजे काही सामान्य माणसं नाहीत. ही टाळकरी मंडळी म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सखे माझ्या विठोबा सारिखे. हे प्रत्येक माणूस, आज ही सर्व मंडळी येतात. आता किती कामाची धावपळ आहे, सर्व शेतकरी मंडळी आहे, तरी देखील येतात. एक कार्यक्रमाकरता तुकाराम पाटील जायचं म्हटल्याच्या नंतर 2 वाजतात. संपूर्ण दिवस त्या व्यक्तीचा जातो. तरी देखील या प्रेमापोटी सर्व मंडळी येत असतात. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे तो. सावजी माळी तुकोबारायांच्या कथा कीर्तनाकरता नेहमी असायचा. आणि तुकोबारायांनी सांगितलं, त्या दिवशी एक दिवसाचा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये असताना तुकोबारायांनी अभंग घेतला. नाम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. हो, त्याची श्रद्धा होती तुकोबारायावर. त्याला वाटलं यज्ञ करण्याकरता खूप असा काही पैसा खर्च करावा लागतो, परंतु तुकोबाराय म्हणतात एक पाऊल टाकल्याच्या नंतर यज्ञाचं पुण्य मिळतंय. म्हणून त्यानं विश्वास ठेवला आणि त्यांनी ठरवून टाकलं, आता अशोक महाराजाकडे भावी निमगावला जायचं तर तो जात असताना पावलं मोजीत जायचं. आणि भावी निमगाव पर्यंत देवी संस्थान पर्यंत जर 3000 पावलं भरले तर येताना 3000 वेळेस श्री विठ्ठल रामकृष्ण हरी जप करायचं. आणि घरी आल्याच्या नंतर जवळजवळ 3000 सुतळेच्या अशा गाठणी देऊन ठेवायच्या. रोजचा नियम होता. आणि मग ती पत्नी देखील, तिला वाटलं हे अगोदर बरे होते, परंतु काल प्रमोद भाऊच्या तिथं गंगापूजनाचं कीर्तन झालं. ते कोणते कीर्तनकार आणले, त्यांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. आणि आता मात्र यांना भूत लागलंय, येडे झाले. माणसं परमार्थ करायला लागले की लोक म्हणत असतात, आमचे कुळी नव्हते आईसे हेची पिसे निवडले, काय करू पोरा लागली चट, धरी वाट देऊळाची. परमार्थिक माणसं, लोकांना जरी परमार्थ आवडत असला तर परमार्थिक माणसाची संबंध करणं लोकांना आवडत. आम्ही जर म्हटलो आमच्याकडे 2 मृदंगाचार्य लग्नाचे आहेत, म्हणजे इथले नाही बरं का, आम्ही रोज फिरणारी माणसं आहेत, दुसरीकडची चांगली माणसं आहेत, कुटुंब चांगलं आहे, केळीची बागतदार आहे, योगायोग दोघंही केळीची बागत. परंतु लोक म्हणत असतात महाराज नाही, ते चांगलं आहे, त्यांचा प्रपंच चांगला आहे, माणसं चांगले, ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा पाठ करण्याच्या तयारीत आहेत, परंतु त्यांचा एखादा शेवगाव दैगाव रोडवर एखादा धाबा आहे का? आम्ही सांगतो नाही. मग अशी माणसं असली तर असा संबंध आम्हाला, असे संबंध माणसाला उद्धाराला कारणीभूत. हे लोकात कामं येतील माणसं, परंतु परमार्थिक संपत्ती फार मोठी असते. रोजचे गाठणी बांधू लागला. मंडळीला थोडं वाईट वाटलं, परंतु कधी कधी भगवान परमात्मा त्याची नोंद घेत असतो. देवाला वाटलं हा भजन करत असताना याला कुटुंबातून त्रास होतोय, आणि म्हणून एक दिवस कोण एक खेड तालुक्यातील ब्राह्मण नवनाथ महाराज याला भूत लागलं आणि तो फिरू लागला. भूत लागल्याच्या नंतर वेद पंडित ब्राह्मण काहीतरी मंत्राचं चूक झाली, मंत्र चळे जरी थोडा तरी धडची होय वेडा. भूत लागल्याच्या नंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये हिंडू लागला, परंतु एक वैद्य असा भेटला त्याला भूत उतारणारा. त्यानं सांगितलं तुमचं भूत उतरेल. काय म्हणते त्याला? भूत उतर. हा, आणि मग तुला जर एक यज्ञाचं पुण्य मिळालं तर ती भूत बाजूला जाईल. गावोगाव फिरताय, प्रत्येक ठिकाणी जिथं कथा कीर्तन असेल, अहो कोणी यज्ञाचं पुण्य देईल का? कोणी यज्ञाचं पुण्य देईल का? माझ्या कुटुंबाची संपूर्ण फार मोठी हानी झाली. रडायचा, गरबाळा लोळायचा. गावोगाव मंदिरामध्ये आल्याच्या नंतर यज्ञाचं पुण्य प्रत्येक व्यक्तीला मागतोय, कुठं मिळत नाही. योगायोग या सावजी माळ्याची भेट झाली. आता यज्ञ म्हणजे सोपं नाही. आपल्याला एकच यज्ञ माहिती आहे,
उदर भरणे नोहे जाणी जे यज्ञ कर्म. सुरुवात काय आहे? वदनी कवळ घे. हा पा बरं साऱ्याच्या पाठी आहे. मी जर हरिपाठाचा अभंग विचारला असता आप्पा तर मग जाऊ साऱ्याच्या पाठी. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे नो हे जाणे जे यज्ञ कर्म. खरोखर जेवण करणं हा देखील यज्ञ आहे. प्रमोद भाऊ आज तुमच्या दारामध्ये ही सर्व आमची वैष्णव मंडळी जेवणार आहे. एक माणूस जेवला की एक यज्ञाचं पुण्य आहे. परंतु ते जेवणाऱ्याला थोडं धोरण असलं पाहिजे. ऐका ऐका हसण्याकरता सांगा. जेवत असताना 5 वस्तू धुवून जेवावं. तुकाराम पाटील 5 वस्तू कोणत्या? 2 पाय, 2 हात आणि तोंड. 5 वस्तू. जेवत असताना बसायला आसन असावं. बसत असताना पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावं. हे जेवायचे नियम आहे. आणि जेवत असताना मौन पाळावं. कधी कधी माणसं जेवणाची प्रक्रिया खूप वाईट आहे. आता आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही चालत असतो. आता नाव नाही सांगणार. नवनाथ महाराज म्हणून ते नाव सांगा त्यांना माहिती. असा रोजचा गोड ॲटम खाण्याकरता आहे. आणि अशोक महाराज योगायोग घरून माणसं आली दुपारच्या सत्रामध्ये. गाडीमध्ये त्यांनी घरची चटणी लोणचं ते निबर पिठलं आणलं. ते जुन्या महिला मंडळी करायचे. आणि मग सगळे जेवायला बसले. वारकरी मंडळी जेवायला बसल्याच्या नंतर जेवायला असं बसल्याच्या नंतर जवळजवळ सर्व वारकरी बसले. ज्या हातानं तो जेवत होता तोच हात एक जवळजवळ डबा भरून चटणी होती की जेणेकरून त्या वारकऱ्याला उर्वरित 4 दिवस पुरेल. ही दंतकथा नाही बरं, काही सत्यकथा आहे. चांगला सुशिक्षित माणूस रोज ड्राय क्लिनिंग कपडे घालणारा श्रीमंत, परंतु निलेश महाराज तोच उष्ट हात त्या चटणीत घातला. माणसं पैशानं श्रीमंत झाली, वयानं वाढली म्हणून माणसं श्रीमंत झाली असं. माणसाला समजूतदारपणा कळा सर्वात महत्वाचा गुण आहे. म्हणून जेवत असताना प्रत्येकावर नियम आहे. जेवत असताना आपल्या ताटामध्ये जे वाढलंय आपल्याला आवडलं तेवढंच खायचं बाळूभाऊ. नाही आवडलं ते वाटातलं उरलं 2 पुऱ्या जास्त झाल्या म्हणून शेजारच्या त्या ताटात टाकायच्या नाही. ते काय गचाळपणा आहे तुकाराम पाटील. अजिबात टाकायचं नाही. आपल्या ताटात ठेवायचं. किंवा येणारं पात्र आहे, वाढणारी मंडळी आहे, एक मोठी परात भरून आलेली पुऱ्याची आणि याच्या ताटातल्या 2 पुऱ्या तो त्या परातीमध्ये टाकतोय. तुम्ही उत्तर भारतामध्ये साधू समाजामध्ये राहिले तर हा हात सुद्धा त्या हाताला ताटाला पात्राला लागता कामा नये. आणि म्हणून ती सर्व उष्ट त्याच्यामध्ये टाकत असतो. त्याचं फळ संपूर्ण अन्न उष्ट होतं आणि त्याचं प्रायश्चित्त मुका झालो वाचा गेली. असं कधी करायचं. आपल्या ताटातलं दुसऱ्याला द्यायचं नाही. आपलंच ठेवायचं. अथवा आपल्या कुटुंबाला कोणाला खायला द्यायचं नाही. या सर्व गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. आणि म्हणून जेवणाऱ्याला फार मोठे नियम आहे. म्हणून तो खरा यज्ञ होत असतो. आणि मग त्यांनी म्हणावं उदर भरणे नो हे जाणी जे यज्ञ कर्म. ह्या गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या. त्या सावजा माळ्याला कळालं की याला यज्ञाचं पुण्य पाहिजे आहे. आणि म्हणून त्याला वाटलं माझ्या तुकोबारायांनी सांगितलेली जी कथा आहे, तुकोबारायांनी सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे, नाम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, म्हणून त्यानं 2 त्या सुतळीच्या गाठणी कापल्या. जवळजवळ 10 पोती भरलेले होते. आणि ब्राह्मण बोलावला. ब्राह्मणाच्या हस्ते ते मी जे काही आजपर्यंत नामस्मरण केलं त्या नामस्मरणाचा परिणाम या ब्राह्मणाला लागलेलं भूत जावं. अहो संकल्प सोडल्या त्या ब्राह्मणाच्या अंतकरणामध्ये शरीरामध्ये असलेला तो भूत संचार बाजूला झाला. दैदिप्यमान सुंदर तो ब्राह्मण कसा तरी दिसत होता, दिसू लागला. आणि तुकोबारायांचं तुकाराम तुकाराम भजन करू लागला. आणि मग सावजा माळ्याला कळालं माझ्या तुकोबारायांनी सांगितलेली साधना सामान्य नाही. वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. तुकोबारायांचे गुणगान घालू लागला. तुकाराम 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 तुकाराम.
जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सुईत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तोपर्यंतच जोपर्यंत कुठपर्यंत जोपर्यंत भगवान परमात्म्यानं मृत्यू लोकामध्ये जन्माला घातल्यापासून मृत्यूपर्यंत बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूची आहारी वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी समर्पण जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात बोला जब काळ से दूरी ठेला काळ से दूरी ठेला काळ से दूरी ठेला जब काळ से दूरी ठेला हरे गुण गाय गाय ऐकवैला हरे गुण हरे गुण गाय ऐकवैला भाव धरुनी भला भाव धरुनी भला भाव धरुनी भला भाव धरुनी भला म्हणजे त्याला चुको नको म्हणजे त्याला चुको नको काळा से दूरी ठेला काळा से दूरी जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जव काळ से दुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐक वहिला भगवंताचं नाम चिंत या वाणीनं कर आणि ऐक देखील आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं नाही त्यांना पश्चाताप आला या वाणीनं ज्यांनी ज्यांनी नको ती कर्म केली त्यांना पश्चाताप आला ते म्हणतात साधू संताची निंदा केली भक्ताची स्तुती नाही केली केले वाचा पंगू एका जनार्दनी कृपा लागले मुका झालो आशा गेली झालो आशा गेली निंदा केल्याच्या नंतर या वाणीनं भगवंताचं चिंतन करण्याकरता वाणी दिली तर त्या वाणीनं भजन करायचं ऐकण्याकरता कान दिले तर चांगलं ऐकायचं नको नको त्या गोष्टी ऐकायच्या नाही आणि या हातानं देखील स्क्रीन टच मोबाईल कमी वापरायचे टाळ वाजण्याकरता हात दिले हे भजन करण्याकरता अनेक माणसं म्हणतात
त्या ब्राईटनेसचं आमचं डोकं दुखतं. अरे बाबा डोकं दुखतं मग एवढं घेतो कशाला रात्रंदिवस. कधी कधी आम्ही बघतो अशोक महाराज प्रवास करत, कीर्तन सुटलं, लांबचा प्रवास जर असला तर आपल्याला नाविलाज असतो, ड्रायव्हर जागी राहावं म्हणून आपल्याला मोबाईल पाहावाच लागतो किंवा उद्याची कार्यक्रम. तर ओंकार महाराजांना एकदा मी 2 वाजता ऑनलाईन बघितलं. मग अशा मृदंगाचार्य वाजले यांनी जर प्रॅक्टिस केली तर फायदा होईल ना अजून. हे 2 वाजेपर्यंत मोबाईल बघायचे, हा विनोदाचा भाग त्यांच्यावर घातला आमच्या ताईने. म्हणून देवानं वाणी दिली, कान दिले तर चांगला ऐका, नाही ऐकलं तर बहिरा झालो या जगी. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बैरा झालो त्या गुणे. बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो. ते आपल्यावर दिवस येऊ नये म्हणून. जेव्हा काळा से दुरी ठेला तेव्हा तू हरिगुण गाय ऐक वहिला. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धन मिळालं तर ते धन आमच्या पुंजाराम भाऊ सारखं खर्च करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जडानी धन खाली माती, खाली माती, जडानी धन खाली माती, जडानी धन खाली माती, ब्रह्मवंत पूजनायती, ब्रह्मवंत पूजनायती, घाली माती, ब्रह्मरुंदे संत पूजनयती, सत्याचरण दयाभूती करी सांगाती. चुकू नको जीवनामध्ये काय करो आणि काय करू नये. साधू संतांनी धन मिळालं तर ते धन मातीत घालू नका. त्या धनाचा उपयोग आमच्या पुंजाराम भाऊनी केला तसा करा. धन मिळालं आपलं सर्व चांगलं झाल्याच्या नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांकरता दिंडी सोहळ्यामध्ये नवीन संत ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र देवगड या संस्थानाला देणगी द्या. उरलं तर तीर्थयात्रा करा. ते देऊन फारच उरलं तर एखाद्या गरीब गावातील खेड्यापाड्यातील एखादा मुलगा उच्च शिक्षित होत असेल, त्याला चांगल्या इंजिनियर डॉक्टर ठिकाणी त्याचा नंबर लागत असेल, परंतु कौटुंबिक परिस्थिती नसेल तर त्याला मदत करा. त्याची नोंद वर घेतल्या जाईल. आणि हे काहीच जमलं नाही तर मात्र अन्नदान करा. अन्नदान ज्यांना ज्यांना आपली संपत्ती दुप्पट व्हावी वाचत असेल, आणि मग त्याच्याकरता बँकेकडे जाऊ नका, आमच्या बँकेकडे या. या बँकेत एक हातानं दिलं माऊली की देणाराचे
हात अनेक दुबळे माझी झोळी हो. हीच एक बँक अशी आहे, इथं एक शीत दिल्याच्या नंतर त्याचं फळ येथे कशीत दिदल्या अन्न. कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याद होती पूर्ण. हे महिमान तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. अन्नदान करा. पांडवांनी जीवनामध्ये अन्नदान केलं. शुकाचार्यासारखे महात्मे जेवणा करता आले. आणि ज्या पांडवाच्या यज्ञामध्ये हजारो ब्राह्मण जेवल्याच्या नंतर स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजत होता, परंतु एक याज्ञवल्की जेवल्याच्या नंतर आता मात्र घंटा बंद होत नाही. का? अन्नदानाचं फळ. जोडून धन न घाली माती. मातीत घालणं म्हणजे कशाला म्हणतात? चांगली स्कॉर्पिओ दारात उभी आहे, चांगली एकदम कंडिशन मध्ये, तिला काहीच झालं नाही, परंतु खूपच संपत्ती, तरी देखील थार आणायची. आणि मग ती नागण उभे एका माणसाकडे, श्रीमंत माणसाकडे आम्ही घेऊ. अहो ही कशा करता? नाही, ही जर शेवगाला जायची असेल तर ही थार आहे, तुमच्याकडे यायची असेल तरी स्कॉर्पिओ आहे, आणि इकडे गंगेकडे जायची असेल तर कमांडर आहे. हे आमचं सांगणं नाही, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य बाबा म्हणत असतात, गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या की गरज असलेल्या विकाव्या लागतात. विठ्ठल धन न घाली माती, धन मातीत घालू नका, करी सांगाती चुकू नको. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दशा यौवन बाणली अंगी, वांगिला नवे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी, करी सांगाती चुकू नको. काम क्रोध लोभ जीवनामध्ये त्यागा, की जेणेकरून जीवनामध्ये आनंद मिळेल. म्हणून आता अभंग मोठा आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ झालेली आहे. आणि म्हणून आमचे राम महाराज म्हणत असतात, आदर्श शिक्षक त्याला म्हणतात की जो विद्यार्थी पळून जायच्या आत शाळा सोडून. आता बरोबर माझ्याकडं फक्त 7 मिनिटं शिल्लक आहे, आणि मी मोजून 3 मिनिटं बोलणार आहे. आणि मग ते बोलत असतानाच ओंकार महाराज म्हणले पिंगळा म्हणा, परंतु त्या पिंगळ्याची फी थोडी वाढून घेतली आहे. आता पहिले 50 घेत होतो, आता 20 वाढले. आणि ते खोटं नाही, अशोक महाराज होते, शिरसगावला झालं त्यावेळेस आपण घेतलेच. म्हणून काळे साहेबांनी देखील, त्यांची लहानी नात आहे काळे साहेबांची. आणि रात्री फोन आल्यावर मला कळालं आता की आता आपले 500 रुपये दक्षिणा फिक्स झाली, आणि नाश्ता देखील आपल्याला मिळणार आहे. ती लहान मुलगी येते आणि ती सांगते, बाबा आज पिंगळा म्हणा. या परिसरामध्ये कीर्तन असलं की काळे साहेबाकडे थांबणं असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नवे विषय संगी. तारुण्य आलं तर असं वागा, तारुण्याच्या मध्ये असं वागू नका. तारुण्य कशानं शोभून दिसेल? काल ज्यांची जयंती साजरी झाली, राजे छत्रपती, तारुण्य होतं, परंतु 3 सजावट देशकू, संत सती और शूर. या देशाची वाढ लाज, या देशाची कीर्ती वाढवणारे 3 माणसं आहेत, संत सती और शूर. आणि या देशाची लाज घालवणारे 3 माणसं आहेत. 3 लजावट देशकू, कपटी कायर और क्रूर. कपटी, कायर आणि क्रूर लोकांनी या देशाची लाज घालवलेली आहे. म्हणून या देशातील शूरांचा नारा होता, झेंडा उंचा रहे हमारा, झेंडा उंचा रहे हमारा, शान न इसकी चाहे जान भले ही जाए, तब होवे प्रण, झेंडा उंचा रहे हमारा. अशा शूरांनी या देशाची शोभा वाढवली आणि भक्तांनी वाढवली. की जे आमच्या कुंजाराम सारखे सत्पुरुष यांनी आपल्या जीवनामध्ये मिळालेलं धन आपला चांगला प्रपंचही चांगला करावा, आणि त्यातून उरल्याच्या नंतर परमार्थ करावा. आधी परमार्थ करायचा आणि प्रपंच फाटका ठेवायचा असं सांगितलं नाही. आपल्या संतांनी सांगितलं, आपले गुरुवर्य महंत बाबा नेहमी सांगत असतात
देवगडचे बाबा म्हणत असतात, काल्याच्या कीर्तनाला यायचं तर घरच्या गाई बैल पाणी पाजायचे, त्यांना चारा टाकायचा आणि मग काल्याच्या कीर्तनाला यायचं. तर सकाळी 7लाच लोकांची तिथं नाश्ता करीत बसला येऊन, घरी जाणारा उपाशी आहे. हा परमार्थ नाही. परमार्थ वेळेत कोणत्याही कार्याला वेळ असावी. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळी, ही वेळ कळाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दशा यौवन बाणली अंगी पांगिला नवे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी करी संगाती चुकू नको विठोबार. आत्ताच राजेंद्र महाराज असणे आपल्या परिसरामध्ये रांजणी गावामध्ये अनेक दिवसापासून सेवा आहे, परंतु अचानक आमच्याच गावामध्ये प्रवचनाची सेवा होती. महाराजांना सांगितलं, त्यांना प्रमोद भाऊनी आमंत्रित केलं होतं, आम्ही सर्व बरोबर होतो, परंतु मी सांगितलं आता तुम्ही इथं प्रवचन करा. आणि प्रवचन झाल्याच्या नंतर बरोबर पिंगळ्याचे पैसे घ्यायला जरी आले, प्रमोद भाऊ तू मला वाटत असताना ही मित्र आहे आणि कायमचे, मी पैशाच्या ठिकाणी मित्रपणा सोयरेपणा ठेवतो. मी आता हे सारे सोयरे बसलेले आहेत समोर. प्रमोद भाऊला वाटतं म्हणणार नाही, म्हणणार आहे, परंतु आता एवढी गायक आली, यांना देखील आपल्याला म्हणण्याकरता संधी द्यावी लागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर अभिमानानं जगले तर आज उद्या तुमचा शेवट ठरेल. तुम्ही कितीही मोठे सोयरे जोडले, परंतु हा मृत्यूलोक सोडल्याच्या नंतर तुमचं तिथं काही चालणार नाही. अभंगाच्या शेवटच्या मग तेथे न चाले काय, मग तेथे न चाले काही, मग तेथे न चाले काही, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, ससरा राहील ठाईच्या पुढे संचित जाईन, पुढे संचित जाईल बाजी, पुढे संचित जाईल तुका म्हणे तायम आज्ञा, तुका म्हणे तायम आज्ञा, जब काळ असे दोरी जब काळ असे दोरी ठेला, तू काय भय
चुकून नवलचे नवलचे
सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संशयित जाईल वाही. तुका म्हणे तई यमाज्ञा. हे साधू संतांनी सांगितलं, पण या सृष्टीत साधू संतांनीच सांगितलं यात नवल नाही. या सृष्टीमध्ये पशुप्राणी देखील आले आणि त्या पशुप्राण्यांना देखील समाजाला जागृती देण्याचं काम केलं. तो पिंगळा नावाचा पक्षी आहे. तो रात्री उंच झाडावर बसतो आणि प्रत्येक समाजाला जागृती देतो. उंच झाडावर बसल्याच्या नंतर तो पिंगळा म्हणत असतो, वरच्या आळीच्या लोकाला सावध करतो, खालच्या आळीच्या लोकाला सावध करतो, मधल्या आळीच्या लोकाला सावध करतो. हरी पिंगळा माद्वारी बोलत देखा पिंगळा तुम्ही सावध राहावे वरल्याळीला. वरच्या आळीच्या लोकाला सावध करतो. पुंजाराम भाऊनी तीर्थयात्रा केली. काय सुपुत्र जन्माला आले, प्रमोद भाऊ, पंकज भाऊ. त्यांनी आपल्या प्रपंचातून वेळ आपल्या वडिलांकरता दिला आणि वडिलांनी ती संपूर्ण वेळ सार्थक केला. मधल्या आळीला सांगितल्याच्या नंतर वरल्या आळीला सांगतो. परंतु त्या पिंगळ्याला वाटलं हे काही लोक ऐकायचे नाही, म्हणून पिंगळा मधल्या झाडावर येऊन बसला आणि मधल्या आळीच्या झाडावर, मधल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला, सर्व आळीला सांगितल्याच्या नंतर लोक काही तीर्थयात्रेला निघण्याची परिस्थिती दिसाना त्या पिंगळ्याला. आणि मग तो पिंगळा म्हणतो, हे बघा आता तुमच्याकडे संपत्ती आहे, तुम्ही जर तीर्थयात्रा केली नाही तर तुम्हाला वाटत असेल आमच्या ओळखीचे आमदार आहेत, आमच्या ओळखीचे खासदार आहेत, आमच्या 6 पाईपलाईनी 6 इंची आहेत बॅकवॉटरवरून. मग तो पिंगळा म्हणतो, मग तेथे न चले काही, ही सर्व इथं राहणार आहे. संघ बरोबर तुमच्या फक्त आमच्या पुंजाराम भाऊनी जशी तीर्थयात्रा केली तर तेच येणार. आणि म्हणून मग पिंगळा म्हणतो, हे नजरी ऐकाल दुसरा येईल, हे नजरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे नजरी ऐकाल दुसरा येईल, हे नजरी ऐकाल तरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे नजरी ऐकाल. सरते सेवटी बाळवा कोणी नेईल, सरते सेवटी, सरते सेवटी बाळवा कोणी नेईल, सरते सेवटी काळ बांधून नेईल, सरते सेवटी बा. काळी आणि एकदा की काळाने फासा टाकला रे टाकला.
मग आपल्याला कोणी सोडू शकत नाही. मग तेथे न चले काही. आणि मग दीन वदनानं संत म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचं काय जाईल. म्हणून सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा, तर आमच्या पुंजाराम भाऊनी जशी तीर्थयात्रा केली, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. खरं तर तरुण वयामध्ये करावं, परंतु सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी पुंजाराम भाऊनी तीर्थयात्रेबद्दल गंगापूजनाचा कार्यक्रम, माऊंद्याचा कार्यक्रम, त्यांचे चिरंजीव पद्माकर आणि पंकज भाऊ आणि बंधू अरुण भाऊ आणि संपूर्ण थोरात परिवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. पद्माकर सर, मला तुम्ही सर तुम्ही कीर्तनाची गंगापूजनाची तारीख दिली, परंतु हे डबल कार्यक्रम बरं का, हा वास्तुशांतीचा आहे, याचा डबल चार्ज पडेल, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही बाहेर ठेवला असता मी काही म्हटलो नसतो, परंतु ही सर्व मंडळी या ठिकाणी आली. विनोदाचा भाग सोडून द्या, खूप सर्व प्रेमळ मंडळी आपण या ठिकाणी आलात. आपल्याकडून देखील कधीतरी भगवान परमात्म्याने तीर्थयात्रा करून घ्यावी. आपल्याला नाही तीर्थयात्रा करत आली तर मनोमन घरी बसल्या बसल्या वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी, मानसिक पूजा करा. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ते घडावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी पंकज भाऊच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली, आमची सर्व वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, खऱ्या अर्थानं मी एक उभा आहे, परंतु खूप मोठी मंडळी या ठिकाणी आली. सर्वांचंच मनपूर्वक अरे वा. आज या ठिकाणी विशेष करून पंढरपूरचं तीर्थ आपल्या दारामध्ये आहे की ज्या तीर्थाचं आव घ्यायचं तीर्थे थापटा खा. घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. पंढरपूरची व्यक्तिमत्व बघितलं की पांडुरंगाचं दर्शन होतं, त्यांच्याकरता टाळ्या वाजायला. काय झालं, चुकून ते असे मागं बसले ना, आम्ही एकदा रंगात गेलो, माझ्या लक्षात आलं. मी व्यासपीठाच्या वतीनं आपली माफी मागतो आणि म्हणून पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो. सर्वांनी प्रसाद घेऊन जावा ही सर्वांना प्रमोद भाऊच्या वतीनं, पंकज भाऊच्या वतीनं विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर